हाय फ्रेंड्स, नमस्कार. तर बघू शकताय मी बनवत आहे मटकीची उसळ. तर मी असं कांदा आणि हिरवी मिरची बारीक बारीक चॉप करून घेतलेली आहे. तर त्याला भाजत आहे. छान असं एकदम कांदा लाल लाल भाजलं आणि परत त्यात हिरवी मिरची पण छान अशी भाजली ना, छान असं भाजूस्तवर म्हणजे लाल होऊस्तवर भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर त्यात टोमॅटो ॲड करायचं. बारीक चॉप करून टोमॅटो ॲड केलेली आहे. तर टोमॅटो पण पूर्ण गळून जाईपर्यंत भाजून घ्यायचं. खूप छान वाटते. मग सगळं झाल्यानंतर भाजून चांगलं झाल्यानंतर मग मी मटकीची उसळ धुतले. पॅकिंग असते ना, ते मार्केटवरून आणलेले होते, डायरेक्ट उसळ बनवलेले. तर त्याला स्वच्छ धुवून घेतलं. धुवून झाल्यानंतर मग बघा, तोपर्यंत मटकीची उसळ धुवस्तवर टोमॅटो असे पूर्ण गळून गेले. कांदा वगैरे मस्त भाजले होते. मग त्यात मी थोडीशी हळद ॲड केली आणि त्याच्यानंतर मी थोडंसं मीठ पण टाकलं. त्याच्यात हिरवी मिरची तर ऑलरेडी होती. मग मस्त असं त्याला पण मस्त मध्ये असं मिक्स झालं. बघून छान मिक्स केलं व्यवस्थित. सगळं मीठ वगैरे मिक्स करून टाकलं आणि त्याच्यात मग आता मी त्यात ॲड करते उसळ. मटकीची उसळ ॲड करणार आहे. तर हे बघा, मटकीची उसळ आणले. तर याच्यात ॲड केलेली आहे मटकीची उसळ. आणि असली भाजी ना, ही मटकीची उसळ खूप छान लागते बरं का. तर ही मटकीची उसळ, असली मटकीची उसळ कोणाकोणाला आवडते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. मला तर खूप आवडते, खूप म्हणजे खूप. मी सारखी हेच बनवत असते. परंतु तुम्हा कोणाकोणाला आवडले मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. आणि मटकीची उसळ कशी बनत आहे आणि कसं बनवली, पद्धत वगैरे कशी आहे माझी, हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा बरं का. तर अर्धी शिजली मटकीची उसळ. त्यात मी हरा धनिया, म्हणजे काय म्हणते त्याला, कोथिंबीर ॲड केली आणि मस्तमध्ये अशी झाकून ठेवली. तर खूप